आणि ह्याला देखील डॅमेज करते। हे बघून जर तुम्ही कोल्ड्रिंक प्यायचं जरी बंद केला तर हा डेमो सक्सेसफुल झाला म्हणतील। एकदा जोरदार टाळ्या होत्या केंगन वॉटरसाठी। बघा म्हणजे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण डोळ्यामागे अंधार आहे। आता कोल्ड्रिंक आपण कधी पिणार का? हॅलो, पिणार? अजिबात नाही। बघा म्हणजे ज्या वेळेला बघतो आपण त्यावेळेला लक्षात येतं की मार्केट काय चालू आहे। 20 रुपयाला विकत घेतलेला आहे, ते पाण्याचं आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी आपण केंगन वॉटर घेणार आहोत। काय फरक पडला असतो तर एकदा जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या। बघितलं, दोघांना पण हलवलं नाही। ह्याच्यात काय झालं, कलर बदलला ना, म्हणजे जिऱ्यामध्ये घुसून पाण्यानं काय केलं, आर्क बाहेर काढला। तो हलवला का दोघांना आपण? ह्याच्यामध्ये आहे निघाला नाही निघाला। अगदी वास घेऊन बघू शकता सर। बघा 2 मिनिटं, वास येतोय का बघायचा, आणि ह्याचा वास येतोय का बघा। कुठला वास येतोय? केंगन वॉटरचा वास येतोय बघा, म्हणजे डिझॉल्व्ह झालेला आहे। जोरदार टाळ्या होते सरांच्यासाठी, एकदा जोरदार टाळ्या होते। लक्षात आलं? म्हणजे अशा पण बघितलं 100% काम करायला लागले। त्याच महिलेला डॉक्टर साहेबांनी 3 महिने पाणी प्यायला दिलं, आलेलं झालं बघा, क्लिअर झालेलं आहे। कोणतंही मेडिसिन नाही, कोणतंही औषध नाही। त्यानंतर जर बघितलं, त्यात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हे दोघांचं वय सेम आहे काय डिफरंट आहे? तर मशीन पाण्याचं येणार आहे, म्हणजे ते कुठेतरी घर भरून असेल, असं मोठं असेल। मग आम्ही ज्यावेळेला मशीन बसवायला आलो, हे म्हटलं 3 लाख रुपये एवढं द्यायचं का? त्यांना पटलं नाही। त्यांना आम्ही काय म्हणलो, सर पण होते, मला वाटते ते बसवताना सर होते, तर म्हटलं बसवतो आम्ही, पाणी प्यायचं, दुसरं काय करायचं नाही। बघितलं अजून ब्युटीचा आपण एक डेमो करूया, लाईव्ह मध्ये करूया टीव्ही ब्युटीचा। त्याला दुसरा बसव, चेहरे बघून घ्या, फक्त फरक जाणवतोय का हे आपल्याला बघायचं आहे। महिला वर्गाच्यासाठी महत्वाचा विषय, फेशियल केलेला लुक जर पाणी भरून आला तर फेशियल करायची आवश्यकता नाही। बघा चेहरा बघा, असं सर रबिंग करायचं आहे। दोन्ही हातानं रबिंग करा, पूर्ण चेहरा चोळा। हा रबिंग करा सर, दोन्ही हातानं रबिंग करा, पुसा तुम्ही ते हे करून बघा। बघा चेहरा, मगाचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा त्यांचा, अगदी नंतर तुम्हाला कोणाला पाटलं तर आपल्याला तिथं दाखवता येईल, लाईव्ह मध्ये डेमॉन्स्ट्रेशन देता येईल। चंदू काकांच्याकडे हे किट पण मिळणार आहे, किट पण अवेलेबल। जखम असेल, खाज खुजली होत असेल, दाताचं दुखणं असेल, माउथ वॉश करण्यासाठी सॅनिटायझर वापरू शकतो। 11.5 ला वेस्टेजमधनं 2.5 पीएचचं जातं, ते देखील आपल्याला क्लीन करण्यासाठी, क्लिन्झिंग करण्यासाठी वापरलं जातं। रबिंग करा, परत हे करा, पूर्णपणे रबिंग करा। हा पुस, बघितलं मगाचे चेहरे आणि आत्ताचे चेहरे बघितले तर हळूहळू काय होत चालले, क्लीन होत चाललेले आहेत पूर्ण। आता शेवटचं जे आहे 6 PS ब्युटी वॉटर, ते बटन मारल्यानंतर त्या मशीनमधून निघतं, ते पुसायचं नाही आहे। अगदी डोळ्यात जर मारलं तर चष्म्याचे नंबर जातात, बऱ्याच लोकांचे गेलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या होत्या ब्युटी किटसाठी। हे बघा, बघितलं चेहऱ्यासाठी, दोघांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, पुसायचं नाही, हे घेऊया। चष्म्याचे नंबर देखील बंद होऊ शकतात। हे 200 रुपयाला किट मिळेल, आणि भरून पाहिजे फिलअप पाहिजे असेल तर त्यांना 3 बॉटलचं 150 रुपयाला मिळेल, सरांच्याकडे अवेलेबल आहे। म्हणजे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचं मशीन एकच आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचं पाणी देतं। आणि शेवटचा डेमो जो आहे आपला, तो आता आपल्याला जर बघितलं, बंद करू शकतो का? हॅलो, तेलामध्ये शुगर, बीपी, थायरॉइड, अटॅक, मुळव्याध येत होत असेल, कॅन्सर पर्यंतचे आजार होत असतील, बंद करू शकतो का आपण? आणि पाणी कुठलं पितो? हॅलो, रेग्युलर पाणी पितो। अगदी पॅकिंगचं घेऊया आपण, बिस्लरी हे जे 20 रुपयाचं आहे ना, हे घेऊया। तेल काय होईल हो पाण्यावरती, तरंगणार का मिक्स होणार? हॅलो, मिक्स होणार, तरंगणार, बघूया तरंगणारच आहे। दिसते सर्वांना चित्र दिसते, तरंगणार आहे। शरीराची आपली अवस्था हीच आहे, तेलकट खातो आणि पाणी कुठलं पितो, रेग्युलर पितो ना, हे तेल बाहेर पडत म्हणजे पडतच नाही, आतमध्ये चिकटतो, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलं, शुगर झाली, बीपी झालं, थायरॉइड झालं, मुळव्याध झालं, याचं मूळ कारण घ्यायचं आहे। ह्याला जर ब्रेक करून आपण बाहेर काढलं, आजार राहतील का? राहणार नाही। तर 11.5 पीएचचं पाणी जे आहे हे आपलं काय चमत्कार करतं बघू थोडंसं। 11.5 पीएचचं सरांच्या मशीनमधनं काढलेलं पाणी आहे। काय फरक पडला तर थोडंसं काय करायचं, लक्षात आलं? तेलाला मित्रो पूर्ण काय केलं, ब्रेक केलं। म्हणून काही लोकांना ब्लॉकेजेस असतात, हार्टचे प्रॉब्लेम असतात, डॉक्टरांच्याकडे गेला की काय करतात, बायपास करा, एन्जिओग्राफी करा, बाकीच्या गोष्टी करा।
हे जर पाणी पिऊन क्लिअर होणार असेल तर मित्र जायची गरज आहे का? 100%. एकदा जोरदार टाळ्या होत्यात केंगन वॉटरसाठी. म्हणजे मी यातलं पाणी काढतोय, दिसतंय सर्वांना? काय फरक जाणवला असेल तर जोरदार टाळ्या होत्यात. बघा आतापर्यंत हे सगळं केमिकल आपण तुम्ही आम्ही खातोय, कारण बघा रेग्युलर पाण्यात वॉश करतो ना, रेग्युलर पाण्यात वॉश करतो. हे जर केंगन वॉटरनं वॉश केलं 11.5 पेजनं जाईल पुढे पेस्टिसाइड. आज बघितलं तर डाळीत केमिकल आहे, तांदळात केमिकल आहे, तेलात केमिकल आहे, नॉनव्हेजमध्ये केमिकल आहे. कसं काढणार? त्याला ऑप्शन दुसरा नाही, ओनली ऑन 11.5. एकदा जोरदार टाळ्या होत्यात 11.5 पेजसाठी. म्हणजे 100% काम करेल. लाईफ चेंज युअर वॉटर, चेंज युअर म्हणजे पाणी बदला आणि निरोगी राहा. काही ठिकाणी बोर्ड्स तुम्हाला मिळतील मित्रो. मग आपलं इथून नेल्यानंतर बघा घरचं पाणी प्यायचं नाही, कारण आपण दाखवलं काय आहे तुमच्या आपल्या पाण्यामध्ये. मग घरात पाणी प्यायला पाहिजे ना, घरामध्ये पाणी प्यायला पाहिजे, मग घरात न्यायला पाहिजे. मग किती रुपये रेट परवडेल तुम्हाला, किती रुपये ठेवायला पाहिजे? कारण तुमच्या याच्यावरती उपरीकरांना सगळा फायदा होणार आहे. तुम्ही जो रेट सांगणार आहे तो आपण डिस्कस करून ठरवणार आहे. सरांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या. 50 रुपये लिटर. किती रुपये लिटर? 50 रुपये लिटर. तर 50 रुपये लिटर ठेवायला काय हरकत नाही, पण चंदू काकांना पाण्यामध्ये पैसे मिळवायचे नाही. त्यांचा उद्देश काय ठेवलाय तिने? लोकांनी पाणी प्यावं आणि त्यांचे आजार बरे व्हावे आणि त्याचे दुवा आशीर्वाद ब्लेसिंग मिळावं. कारण का पाणी सगळ्या ठिकाणी पैसा काम करत नाही. तर सरांना आम्ही रिक्वेस्ट केली, उपरीतल्या आसपासच्या एरियातली लोक सुद्धा इथं गर्दी करायला पाहिजे. बघा आपण इथं जवळपास एक 20-30 लोक आहे, 40-50 लोक आहे. आता 50 लोक आहे, 50 लोकांची पाहुणे पण रिलेशन आहेत का नाही? प्रत्येकाचे आहेत ना. मला सांगा चांगली गोष्ट सांगायला आवड काय का? काहीच नाही ना. मग जर व्हायरल केलं तर इथं गर्दी होणार का नाही? 100% होईल. तर आम्ही रिक्वेस्ट केली सरांना की आपली लोक पिणार आहेत, चांगलं आहे, पण तुम्ही रेट योग्य ठेवला तर 100% प्रत्येक व्यक्ती काय घेऊ शकतो, पाणी घेऊ शकतो. आणि सरांनी त्याचा रेट ठेवलेला आहे 10 रुपये लिटर. जोरदार टाळ्या सरांसाठी. म्हणजे बघा 10 रुपये लिटर याचा अर्थ काय? त्याचा फक्त लागणारा इलेक्ट्रिसिटीचा खर्च आणि पाण्याचा खर्च फक्त मेंटेन निघेल. बाकीचं जर बघितलं तर दुवा आशीर्वाद ब्लेसिंग आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतंय त्याने तो मशीन घेऊ शकतो. बघा त्यांना वाटतंय मला फरक पडला. जसं की आज आम्ही मला वाटते चव्हाण सर, राजाराम चव्हाण सरांच्या घरी मशीन डिव्हाइस आज आलं, आज पोहोचलं त्यांच्या घरी देखील. त्यांची फॅमिलीसाठी ते वापरणार आहेत. तर सरांनी सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा कोल्हापूरमध्ये आम्ही मशीन बसवलं त्यावेळेस सर आमच्याकडे पाणी न्यायला येत होते. पण तिने निर्णय का घेतला याचं कारण आम्हाला आज कळालं. बघा शेवटी कुणाच्या मनात काय येते काय सांगता येत नाही. तर त्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणतं, आम्ही घरात डिव्हाइस बसवायला गेलो होतो आणि त्यांचे मिसेस होत्या, त्या बसलो होतो चर्चेला. तर त्यांनी अक्षरशः डिव्हाइस मला वाटतं ऑर्डर केलं होतं. 8-10 दिवस मिलिम महत्वाचे आहे आणि सरांनी त्यांच्या घरामध्ये डिव्हाइस बसवलेला आहे. राजाराम सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्याच पद्धतीनं जर बघितलं तर पण चंदू काकांनी निर्णय घेतला की डिव्हाइस घ्यायचा आहे. आणि त्यांचे जावई जर बघितलं तर बंडू सर, त्यांना पण वाटलं काय ना हे चांगलं आहे आणि माझ्या घरामध्ये सुद्धा डिव्हाइस असायला पाहिजे. आणि मला वाटतं त्या ॲट अ टाइममध्येच त्या दोन्ही अटीजेस झालेल्या आहेत. आणि बंडू सरांनी देखील त्यांच्या घरामध्ये डिव्हाइस बसवलेला आहे. सरांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. म्हणजे मित्र, जसं प्रत्येकाच्या घरामध्ये आरओ लागलेला आहे तसं प्रत्येक, आणि ज्यांना कोणाला बिझनेस संदर्भात जाणून घ्यायचं आहे ते चंदू सर आहेत, त्यांच्याबरोबर आपण काय करू, पर्सनल बाकीच्या काही लोकांना भेटू. म्हणजे वा खरोखरच पैसे रिटर्न कसे येतात. बघा वाईट आपल्याला कोणाचं काय करायचं नाही, नुकसान करायचं नाही. त्याच पद्धतीनं मला वाटते आमचे सर. नमस्कार. बोर हो गए? नहीं नहीं ना. लग रहा होगा क्या चल रहा है. पानी तो सब लोग पीते और जब से आए तब से पी रहे ना, और उनको रिजल्ट नहीं आता. तो आज मुझे कोल्हापुर से गाड़ी में बैठा के इधर लेके नहीं आते. लाते क्या? कहाँ लेके जाते? बोलते इधर आना नहीं. क्या? इधर आना नहीं. आज आईसीयू का बिल सस्ता है क्या? सस्ता है सर आईसीयू का बिल? 2 दिन का 3 दिन का आईसीयू. अच्छा खाने के लिए पानी क्यों नहीं? अच्छा पानी क्यों नहीं? जो 70% भाग है, कितना है? जो 70% है उसके लिए हम बोल रहे हैं नहीं खर्चा करेंगे. जो 30% है उसके लिए हम क्या कर रहे हैं? यासाठी घेतली. जास्त मला काय बोलायला येत नाही, पहिल्यांदाच बोलालोय आम्ही. बरे
यानंतर मी वाघाय सरांना विनंती करतो की त्यांना जी 2 महिन्यामध्ये या पाण्याचे म्हणजे मिरॅकल वॉटरचे जे रिझल्ट आलेत त्याने ते 2 शब्दामध्ये व्यक्त करायचे. नमस्कार. मी महादेव वाघाई. तर मी पहिल्यांदा लोहार सरांच्याकडे गेलो होतो डेमो बघण्यासाठी कोल्हापूरमध्ये. तर तिने पण मला 2-3 वेळा फोन केले. तशी मला वाटतं वास्तविक आमची 4-5 वर्षापासून ओळख आहे, म्हणजे मैत्री आहे आमची. मग सर 2-3 वेळा फोन केले. म्हटलं चला एकदा डेमो तर बघून यावं आपण. मग गेलो, डेमो बरा वाटला, पण धाडच काय होत नव्हती. आता काय करायचं, 3 लाख रुपये कुठून आणायचं एवढं पाण्यासाठी? 3 लाख रुपये खर्च करायचं शक्य नाही. मग तरी पण आम्ही 2-3 महिने ठीक आहे, कधी कोल्हापूरला गेल्यानंतर पाणी आणायचो, 20-20 लिटरचं कॅन भरून आणत होतो. मग खरोखर जरासा फरक वाटायला लागला पाण्यातून. मग कधी गेलं तर आणल्यानंतर जरा म्हणजे आमच्या घरात आम्ही सगळेजणच पित होतो. मग ॲक्च्युली आईच्या आमच्या संधिवादावर जवळजवळ रोज 11 गोळ्या चालू होत्या. म्हणजे तन्मय मोरा डॉक्टर कोल्हापूरचे. मग 11 गोळ्यानंतर आम्ही जर बघितलं तर 3 महिन्यात आता एक 20 दिवसापूर्वी आम्ही परत गेलो होतो दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये. सर तिने त्यातल्या 6 गोळ्या कमी केल्यात आणि 5 गोळ्याचा डोस तेवढा आईचा आमच्या चालू आहे. आणि आईला इथं थोडंसं अंग वगैरे सुजत होतं, तब्येत जास्त होती, 75 किलो वजन होतं, आता 65 किलो वजन आलं आहे. आणि माझी पण पोट आता एवढा हा ह्याच्यापेक्षा जास्त होतं. तर ह्या 3-3.5 महिन्यात खरोखर आम्हाला रिझल्ट चांगला आला आहे. आणि केंगन वॉटर खरोखरच चांगला आहे आणि एकदम मस्त पाणी आहे. तुम्ही सगळ्यांनी खरोखर आता चंदू काकांनी इथं सेंटरच हुपरीच्या माध्यमातून आपल्या चालू केला आहे. आणि आजपर्यंत मी 3 महिन्यात जवळजवळ मला वाटतं एक 200 ते 250 लिटर पाणी माझ्या घरातून लोकांनी म्हणजे घेऊन गेल्यात, पिल्यात पण त्यांना काय सांगायची आवश्यकता नाही आहे. पण आता इथून पुढे जे पाणी जे पाहिजे आहे ते तुम्हाला सेंटरमध्येच मिळणार आहे. म्हणजे आता मी काय माझ्या घरातलं पाणी देणार नाही, काय ह्याच्या अगोदर सगळ्यांना दिलेलं आहे. आता इथून पुढं जे काय आता सरांनी आपल्याला सांगितलं आहे की ॲक्च्युली तसं सांगायचं म्हटलं तर याला 8 रुपये खर्च आहे. म्हणजे आता मी एवढं 3.5 महिने वापरतोय, 8 रुपये खर्च आहे ह्या पाण्याला, लिटरला 8 रुपये खर्च आहे. तर ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये 20 रुपये लिटरला आता आपण काहीतरी तुम्ही विकताय. तर चंदनच्या काकांना म्हटलं की सर हे जास्त होतं, 20 रुपयानं कोण घेणार नाही, आपले उपरी गोरगरीब आहे संख्या इथं, तर तुम्ही 10 रुपयानं लिटर लावा, आपल्याला एक 2 रुपये मिळालं तर बाद झालं सेंटरच्या माध्यमातून. मग सरांनी पण निर्णय घेतला की नाही आपण 10 रुपये लिटर लावूया, आपल्याला काय पैसे मिळवायचे नाही यातनं. तर सरांच्यासाठी एकदा 2 टाळ्या होत्या, 10 रुपयानं निर्णय घेतला तिने. आता सुद्धा कोल्हापूरमध्ये 20 रुपये लिटर आहे विकत्या तिने आणि आमच्या उपरीकरांच्यासाठी 10 रुपयानं आपल्याला तिने उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि खरंच केंगण चांगलं आहे, 1 नंबर मस्त पाणी. धन्यवाद सर. म्हणजे कसं झालं लिटर 200 रुपये लिटर आहे, पूर्ण कंट्रीमध्ये 200 रुपये लिटर आहे. मुळात म्हणजे काय माहिती आहे काय, आपण बिसलरीसारखा आता आपण डेमो पाहिला, विषारी पाणी आपण 20 रुपयाला घेतो, विषारी पाणी. आणि तर हे हेल्दी आहे की जे पाणी पिल्यानंतर आपण निरोगी राहणार आहे, दीर्घायुष्य आपलं वाढणार आहे, तरुण दिसणार आहे, दवाखाना हॉस्पिटल बंद होणार आहे. मग असं पाणी आम्ही कोल्हापुरामध्ये एक कार्यक्रम घेतला होता. तर 200 रुपये लिटर आहे, किती जण घेणार म्हणून हात वर कर म्हटल्यानंतर अख्खा हॉल सगळ्यांनी हात वर केला होता. कारण का हे हेल्दी असेल तर दवाखान्याचं 4-5 लाख बिल जर आपलं वाचत असेल, 200 रुपये खर्च करायला काय अडचण नाही. पण इथं चंदू काकांनी अक्षरशः मोठं मन दाखवलंय, वाघाय सरांनी पण ते सपोर्ट केलं आणि 10 रुपयाने या ठिकाणी आपल्याला अतिशय स्वस्त आणि हेल्दी पाणी कुठंच मिळत नाही इंडियामध्ये, ते उपलब्ध करून दिल्याबद्दल चंदू काकासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. आणि यानंतर मी सर्वांना माझा नमस्कार. आज घाट परिवाराने हुपरीसाठी एक सुंदर असे पाण्याचे जे काही सेवा पुरवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच कौतुक आणि त्यांचा आभार मानतो. मी तर कोल्हापूरवरून पाणी आणत होतो, कारण आपल्याला माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्याशिवाय कुठल्या घ्यायच्या नाहीत, बरोबर आहे ना. आपण जर चेक करत राहिलो आणि आपल्याला जर रिझल्ट वाटला तर आपण घ्यायचं, नाही तर घ्यायचंच नाही. कारण का तुम्ही सर्वजण हे पाणी प्या, तुम्हाला निरोगी वाटते की नाही याचं थोडंसं चेक करा तुम्ही सगळेजण. माझ्या घरामध्ये आलेला अनुभव सांगितलेला आहेच. मग असे हे जे पाणी आहे, आज बरेचसे महादेव वाघाई साहेब असतील, त्यांच्या घरातून जाणारे पाणी आम्ही बघत होतो, कोल्हापूरच्या सेंटरवरती जाणारं पाणी बघतो आहे. इथं पवार सर आहेत, त्यांचंही सेंटर आहे गडमुडशिंग येतं, तिथून जाणारे पाणी आम्ही बघतो आहे. इचलकरंजीला कोळीकर म्हणून आहेत, तिथेही सेंटरवरून पाणी चाललेलं आहे. म्हणजे असे लोक खूप यायला लागलेत
आज आपण जर बघितलं प्रत्येकाच्या घरात आरो आहे. यापूर्वी होतं का? नाही ना. शेजाऱ्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलो, कारण ते पाणी शुद्ध येतं हे आम्हाला सांगितलं गेलं. तशाच पद्धतीनं हे सगळं आज ही पाण्याची चळवळ छोटीशी आहे, पण येणारा काळ आहे तो निश्चित चळवळ मोठी होणार आहे. पाण्याबाबत आपण सर्वजण जागरूक आहात. एंड करू का आणि कोण बोलणार आहे त्याबद्दल मी इथं जे येणार आहे त्यांना फ्रीमध्ये सांगितलेलं आहे. घेऊन जाणारे जे आहेत ते चंद्रकाकांनी जे काय रेट ठरवलं त्या पद्धतीने त्यांनी घेऊन जाते. हा पाणी विकायचा प्रकार नाही आहे, पण ते लोकांना रिझल्ट आल्याशिवाय जसं कसं आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही आहे, तसा पद्धत आहे थोडीशी. तुम्ही बघा ह्या सगळ्या पाण्याचा अनुभव. मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर अजित सर मुंबईहून आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून कोल्हापूरसारख्या शहरात या सगळ्या गोष्टी पसरायला सुरुवात झाली. त्यांना साथ दिली ती तांबे सर त्यांचे मित्रच आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये सुरू करणारे आनंद लोहार सर असतील, अरुण आहेत, त्यांच्यासोबत शिवाजी शिरोडकर आहेत. सर्वांचंच अगदी म्हणजे मनपूर्वक आभार. त्यांनी हा वेळ दिला, त्यांनी इथं उपस्थित राहिले, तुम्हा सर्वांनी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचा एकदा आभार मानतो. अरुण गायकवाड साहेब, त्याच्यानंतर खोतसाहेब, इथं हिरुगडी साहेब वगैरे सगळेजण उपस्थित राहिला. कारण का ही शोभा वाढवण्यासाठी तुमची उपस्थिती गरजेची होती, म्हणून तुम्हा सर्वांचंच मनापासून आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.